तर फायनली मी आता रेडी झाली आहे, हॉटेलमध्ये आले आणि पटकन फ्रेश झाले आणि आता खाली जाऊन जरा नाश्ता करणार आहे आणि इथून जाणार आहे कालभैरवला आम्ही. सो कालभैरवचं दर्शन घेऊन मग महाकालच्या मंदिरात जाणार आहे. तर आता लिफ्ट येते, तर रेडी ये. आपण कशात बसलोय? काय म्हणायचं ना, टमटम नाही. मी सकाळपासून रो म्हणते, काय माहिती काय हे रो गाडीची सफर. पण रो गाडी सफर. पण सफर. जय महाकाल. हळू नाही, मोठ्याने म्हणायचं. कसं? व्हेरी गुड. आता आम्ही चाललेलो आहोत कालभैरवच्या दर्शनासाठी. बऱ्यापैकी गर्दी आहे, त्यामुळे बघूया. कालभैरवच्या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही जर उज्जैनमध्ये आलात तर महाकालेश्वर मंदिरामध्ये जाण्याच्या आधी तुम्ही कालभैरवच्या मंदिरात येऊन त्याचं दर्शन घेऊन त्याची तुम्हाला परवानगी घ्यावी लागते आणि मग त्यांच्या परवानगीनंतर तुम्ही महाकाल उज्जैनच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ शकतात. असं इथे म्हणजे ह्या गावाची तशी आख्यायिका आहे, जेवढं मला समजलं तेवढं. आणि कालभैरवासाठी दर्शनाला जाताना तुम्हाला दारू घेऊन जावी लागते प्रसाद स्वरूपामध्ये. म्हणजे अर्थात हे खूपच ऐच्छिक आहे, पण इथे बऱ्यापैकी लोक दारू घेऊन प्रसाद स्वरूपामध्ये घेऊन जाताना मला दिसत होते. हे जे समोर दिसतंय ते तुम्हाला कालभैरवाचं प्रवेशद्वार आहे आणि हे मध्ये बॅरिकेड्स आहेत. मी जसं म्हणाले तसं भरपूर गर्दी असल्यामुळे हे बॅरिकेड्स बऱ्याच प्रमाणामध्ये लावलेले होते आणि त्या बॅरिकेड्सवरती बरेचसे धागे बांधलेले दिसत होते. ते बऱ्याच जणांनी इच्छापूर्ती म्हणून ते बांधलेले आहेत असं समजलं. तर प्रचंड गर्दी होती, ऊन होतं. साधारण आम्ही 1.5 तास तरी या गर्दीमध्ये होतो आणि त्यानंतर आमचं दर्शन झालं. प्रवेशद्वारामधून आत आल्यावर एक छान दीपस्तंभ दिसतो आणि तिथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमुखी दत्ताचं मंदिर आहे. आणि आपण प्रत्येक वेळेस दत्ताची मूर्ती ही त्रिमुखी असते, पण इथे एकमुखी दत्ताची मूर्ती असून ते मंदिरही तिथे आहे. आणि हा बाजूचा सगळाच परिसर इतका सुंदर होता, खरंच बघण्यासारखा होता तो. तर आम्ही आत्ता कालभैरवचं दर्शन करून जस्ट आत्ता आलो आहोत आणि परत पटकन फ्रेश होऊन खूप दमलो होतो. खरं तर तिथे खूप लाईन होती, त्या लाईनमध्ये बराच वेळ गेला आणि मग तिथून आम्ही परत आलो, पटकन फ्रेश होतोय आणि आता गंगाघाट आरती आहे. ती हरतालिका, सॉरी मी नाव जर चुकत कदाचित असेल, पण गंगाघाटवरची जी आरती आहे तर ती बघायला आम्हाला जायचं आहे आणि ती बघून आम्ही जाणार आहोत जो महाकालेश्वरचा जो कॉरिडॉर आहे, ज्याचं लाईटिंग खूप छान असतं, ते बघायला जाणार आहोत आम्ही. आणि खरं तर काय म्हणता येईल, कालभैरवच्या इथे सुद्धा मी थोडंफार शूट केलं आणि
खूप शूट करायचं होतं. अर्थात काही ठिकाणी अलाउड पण नव्हतं आणि काही ठिकाणी मी अक्षरशः सांगते मी विसरून जात होते, का तर तो जो काही माहोल होता, त्या मंदिरांमधलं जे काही वातावरण होतं, ते बघून खरंच सांगते कुठलेच विचार मनात येत नव्हते. त्यामुळे अरे आपल्याला व्हिडिओ करायचा हेही नाही, म्हणजे फक्त तुम्ही असतात तिथे आणि त्या मंदिरातले आपले जे देव आहेत ते असतात आणि फक्त भक्तिमय वातावरण असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि त्या माहोलमध्ये मी कुठेतरी पूर्णपणे मिसळून गेले होते. त्यामुळे मध्ये मध्ये काही गोष्टी माझ्या शूट करायच्या राहिल्या, पण जेवढ्या करता येतील मी तेवढा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आमच्याबरोबर छोटीशी अथिरा पण होती, त्यामुळे ती कधी कधी दमत होती. तिच्याशी खेळण्यामध्ये थोडासा मजा येत होती. त्यामुळे खूप छान जर्नी चालू आहे. त्यामुळे मजा येते. आता ऑलमोस्ट मी रेडी झालेली आहे. ताईसुद्धा रेडी होते आणि अथिरा पण होते. सो ते झालं की आम्ही लगेच आता गंगाघाटच्या आरतीसाठी जातो. हे जे सगळं तुम्हाला दिसत असेल ते उज्जैनचं मार्केट आहे आणि ते इतकं सुंदर होतं. भरपूर गोष्टी तिथे मिळत होत्या, म्हणजे अगदी रुद्राक्ष असेल किंवा देवाच्या संदर्भातल्या ज्या काही वस्तू असतील त्या तिथे मिळत होत्या. आणि इतकं छान वातावरण होतं तिथलं, ते बघून भारी वाटत होतं एकदम. खरं तर आम्ही गंगाघाटची आरती घेण्यासाठी जाणार होतो, पण ती आरती तोपर्यंत झालेली होती. पण आम्ही हरसिद्धी माता मंदिरामध्ये जायचं ठरवलं होतं आणि हा सगळा जो काही परिसर आहे तो हरसिद्धी माता मंदिराचा आहे आणि हे 51 शक्तिपीठांपैकी हे एक मंदिर आहे. तर ह्या मंदिराचा परिसरही फार सुंदर होता. इथल्या दीपस्तंभाबद्दलची माहिती तर खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे. इतकं सुंदर ते दिसत होते दिवे. आणि इथे बाजूला जे काही 51 शक्तिपीठं आहेत तर त्याची माहितीसुद्धा तिथे पूर्णपणे दिलेली होती. कोणत्या देवी देवता हे 51 शक्तिपीठांपैकी येतात ह्याची संपूर्ण माहिती तिथे फलकावरती दिलेली होती. आणि प्रचंड गर्दी होती, पण वातावरण इतकं छान होतं आणि तिथे आरती सुरू होणार होती. त्यामुळे तर त्या वाद्यांचा आवाज आणि सगळाच एकंदरच माहोल इतका अप्रतिम होता. आणि जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल इतकं ते वातावरण भक्तिमय झालेलं होतं. आणि मला ते तुम्हाला खरं तर दाखवायला आवडेल आणि तुम्ही ती आरती बघू शकतात. मी ती तशीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. अरे रुको मेरी
आता आम्ही महाकालचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये फिरतो आहोत आणि हा कॉरिडॉर खरंच खूप छान आहे. खूप छान पद्धतीने विद्युत रोषणाई केलेली आहे. ताईचा कॉल चालू आहे. पण खरंच खूप छान वाटतं इथे फिरताना. आणि उद्या सकाळी आम्ही भस्म आरती आमची असणार आहे आणि महाकालचं दर्शन होईल. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतेच अख्खा कॉरिडॉर किती छान आहे ते मी दाखवते तुम्हाला. चला. आम्ही आता मोठं जे प्रवेशद्वार होतं त्याच्यातून आतमध्ये आलो या परिसरामध्ये आणि ह्याच्या बरोबर मध्यभागी महाकालेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या चारीही बाजूंनी फिरण्यासाठी हा सगळा मोठा परिसर आहे. हा जो काही महाकाल पथ दिसतोय तुम्हाला तो साधारण 500 मीटरचा आहे आणि हा सुंदर झाडांनी, भव्य मूर्तींनी आणि वेगवेगळ्या आकारातल्या दिव्यांनी हा सजवलेला तुम्हाला सगळ्यांना दिसतच असेल. या परिसरामध्ये सांस्कृतिक, धार्मिक अशा कार्यक्रमांसाठी सुद्धा हा मोठा परिसर वापरात येतो. या महालोक परिसराचं उद्घाटन 11 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आलं होतं. मी आता आलेली आहे महाकालच्या परिसरामध्ये जो खूप छान डेकोरेट केलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे इथे दर्शन आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवते. हे बघा. तर हा सगळा पूर्ण महाकालचा कॉरिडॉर आहे जो खूप छान लाइटिंगमध्ये मस्तपैकी विद्युत रोषणाई केलेली आहे. त्यामुळे खूप छान वाटतं आहे. मी अजूनही तुम्हाला आतमधलं सगळं दाखवेन. तुम्हाला डाव्या बाजूला जे स्तंभ दिसत असतील तसे ते एकूण 108 आहेत. असे दिव्य स्तंभ खरंच खूप बघायला खूप छान वाटत होतं. आणि तुम्हाला इथे ही गणपतीची मूर्ती किंवा मागे अजूनही शंकराची मूर्ती हे जे दिसतंय ते म्हणजे या परिसरामध्ये भगवान शंकराच्या जीवनावर पौराणिक कथांची माहिती ही शिल्प स्वरूपामध्ये त्यांनी तिथे दाखवलेली. हेही शंकराचे वेगवेगळे अवतार आहेत. जर हा सुंदर परिसर तुम्हाला जर बघायचा असेल तर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही येऊन तो नक्की पाहू शकता. पण संध्याकाळी हा परिसर बघण्याची मजा खरंच खूप वेगळी आहे. आणि हे आहे महाकालेश्वराचं मंदिर जे या परिसराच्या अगदी बरोबर मध्यभागी आहे आणि त्याच्या बाजूनी हा पूर्ण परिसर. सगळा जो काही महाकालचा कॉरिडॉर आहे
तो फिरती आहे आणि त्याच्यामध्ये इथे एक तलाव आहे आणि ज्या तलावावरती जी विद्युत रोषणाई दिसते ती इतकी अप्रतिम आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते, पण जे इथे म्हणजे समोर असं बघण्यामध्ये जे खरंच सुंदर दिसतंय ना, ते तुम्हाला दाखवते तरी पण. हे बघा, हे जे काही दिसतंय अप्रतिम दिसतंय हे, आणि ही इथे येऊन बघण्याची खरं तर मजा आहे. तुम्हाला कोणाला जमलं तर तुम्ही नक्की या इथे उज्जैनला, कारण कॅमेरामध्ये बघणं आणि समोर बघणं ह्यात खरंच खूप फरक आहे. मला खरंच खूप मजा येते आणि हा एक्सपिरियन्स महाकालच्या दर्शनाचा खरंच खूप वेगळा आहे. अजून तर अजून भस्म आरती व्हायची आहे, अभिषेक व्हायचा आहे, ते तर होतच राहील. पण हे जे बघणं आहे कॉरिडॉर ते पण खूप छान आहे. मी तर एन्जॉय करते. ही जी काही तुम्हाला चित्र दिसत आहेत, जी शिल्प दिसत आहेत, ती म्हणजे शिवपुराणातल्या ज्या कथा आहेत त्या तुम्हाला चित्र स्वरूपामध्ये त्या शिल्पाद्वारे तुम्हाला ते माहिती मिळते त्याच्यातून. खरं तर या पूर्ण परिसरामध्ये फिरत असताना हे प्रकर्षाने जाणवलं की इथे जी काही शिल्प आहेत किंवा जी चित्र आहेत त्याच्यातून सगळी माहिती देण्याचा खूप छान प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे खरंच काही गोष्टी माहिती नव्हत्या किंवा माहिती होत्या पण त्या अर्धवट स्वरूपामधल्या होत्या, त्या नव्याने कळल्या. त्यामुळे खूप गोष्टी समजल्याचं छान वाटतंय. आणि या परिसरामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या पद्धतीचे म्युझिक हे सुद्धा ऐकायला मिळालं. त्यामुळे खूप छान वाटलं. मी माझ्याकडून तुम्हाला हे सगळं दाखवण्याचा तर प्रयत्न केलेला आहे असं मला तरी वाटतंय. त्यामुळे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय महाकाल. Boom.